माझी सर्वांना हीच विनंती आहे की गोकुळला ह्यामध्ये आपण कृपया करून ओढू नये. त्यामुळे गोकुळच्या दुधाला कोल्हापूर जिल्ह्याच्या मातीला चव असल्यामुळं ते गोकुळच्या दुधाला तिकडे मुंबईत आणि पुण्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यांना किती ज्ञान आहे मला माहीत नाही, पण आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की तुम्हाला कधीही माहिती लागेल आम्हाला सांगा, आम्ही माहिती तुम्हाला देऊ. गोकुळवर कसलाही या ठिकाणी बेछूट आरोप करणं हे योग्य नाही. यामध्ये कुणाला शंका असेल तर आम्ही त्याचा खुलासा करायला तयार आहोत. आणि तिने नेहमी गोकुळ दूध संघ हा कोल्हापूर जिल्ह्यातली आपली मातृसंस्था आहे, ही वाढावी टिकावी यासाठी जे तुम्ही सर्वांनी आम्हाला सहकार्य केलात त्याबद्दल तुमच्या सर्वांचं मनापासून मी या ठिकाणी आभार मानतो. गेल्या 5 वर्षापूर्वी गोकुळ दूध संघाचं 12 ते 12.5 लाख लिटर दूध संकलन होत होतं. आता या 5 वर्षामध्ये आम्ही नवीन संचालक मंडळ आल्यापासून यामध्ये 16 ते 17 लाख दुधाची सरासरी यामध्ये वाढ झालेली आहे. आम्ही प्लस सीझनला 20,17,000 या ठिकाणी पोहोचलेलो आहे. म्हणजे 20 लाखाचाही टप्पा गोकुळ दूध संघानं दूध उत्पादक सभासदांच्या आशीर्वादानं आम्ही या ठिकाणी पार केलेला आहे. अनेक उच्चांक दूध संघाने या ठिकाणी गाठलेले आहेत. त्याचबरोबरीनं आपण विक्रीमध्येही उच्चांक गाठलेला आहे. आज मुंबईमध्ये तुम्हाला माहीत असेल 10 ते 10.5 लाख दुधाची विक्री आहे. पुण्यामध्ये 5 लाखाचा टप्पा विक्रीचा आपण त्या ठिकाणी गाठलेला आहे. अनेक नवनवीन योजना गोकुळ दूध संघानं जाहीर केलेल्या आहेत. 32 प्रकारच्या वेगवेगळ्या योजना या गोकुळ दूध संघाच्या माध्यमातून चालू आहेत. त्या सगळ्या योजना जुन्याच होत्या, परंतु त्यामध्ये आपण बदल करत आलेलो आहे नवीन काळानुसार. आज जातीवंत मुरा म्हशीला 50,000 रुपयेचं अनुदान गोकुळ दूध संघ देते. त्याचबरोबरीनं पशुखाद्यामध्ये 50 रुपये कमी करून ना नफा ना तोटा तत्वावर पशुखाद्य आपण दूध उत्पादक सभासदांना त्या ठिकाणी देतोय. आज IVF सारखं सिमेंट्स जे चितळेचं कमी दरामध्ये ना नफा ना तोटा या तत्वावर तुमच्या म्हशीला रेडीच होणार असं एक सिमेंट चितळेनं जे आणले ते आम्ही बाजारात शेतकऱ्यांच्यासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. डॉक्टरांची आमची सेवा आहे. फोन केला की उद्या डॉक्टर तुमच्या गोट्यावर तुमच्या घरामध्ये गोट्यात येणार, अशा पद्धतीची हे डॉक्टरांचं जाळं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विणलेलं आहे. अशा अनेक योजना आपण दूध संघाच्या माध्यमातून या दूध वाढीसाठी दूध उत्पादक शेतकरी आज उसाला दुसरा जोडधंदा हा दुधाचा आहे. त्यामुळं हा शेतकरी टिकला पाहिजे, वाढला पाहिजे. आणि कैलासवासी आनंदराव पाटील चोईकर साहेबांची जी इच्छा होती की ग्रामीण भागातील दूध हे शहरी भागात गेला पाहिजे आणि शहरी भागातला पैसा हा माझ्या कोल्हापूर जिल्ह्यात आला पाहिजे, माझा शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे, यासाठी या दूध संघाची स्थापना त्यांनी केली होती. आज या दूध संघाचं वटवृक्षामध्ये त्या ठिकाणी रूपांतर झालेलं आहे. या माझ्या आधी चेअरमन असलेले आबाजी असतील, नंतर डोंगळे साहेब असतील, त्यांच्याही कार्यकाळात अभूतपूर्व अशी प्रगती या दूध संघाने त्या ठिकाणी गाठलेली आहे. आणि माझ्या 1 वर्षाच्या कालावधीमध्ये या दूध संघाने 20 लाखाचा टप्पा या ठिकाणी पूर्ण केला. त्याबद्दल मी सर्व दूध उत्पादक सभासदांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो. 5 वर्षाच्या कालावधीत आईस्क्रीम असतील वेगवेगळे बाय प्रोडक्ट करण्यासाठी केला तर किती फायदा झालेला आहे, काय नक्की बाय प्रोडक्टमुळं फायदा झालेलाच आहे. आणि गोकुळची नाव हे पुण्यामध्ये मुंबईमध्ये जे वाढलं दूध, हे त्याचंच एक विक्रीला जे वाढलं दूध हे त्याचंच एक द्योतक आहे की बाय प्रोडक्ट प्रत्येकाच्या घराघरात गेल्यामुळंच दूध पण त्या बरोबरीनं गेलं, हे त्याचंच एक उदाहरण. अरे पुन्हा एकदा मुंबई एंट्री याचा परिणाम नाही, मुंबईमध्ये तर गोकुळचं मार्केटिंग अतिशय स्ट्रॉंग आहे. आणि गोकुळच्या तुम्हाला माहीत असेल, बारका मुलगा जरी रडा लागला तर गोकुळचं दूध मागते आणि दुसरं कुठलं दूध दिलं तर ते टाकून देते. त्यामुळे गोकुळच्या दुधाला कोल्हापूर जिल्ह्याच्या मातीला चव असल्यामुळं ते गोकुळच्या दुधाला तिकडे मुंबईत आणि पुण्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात मागणी आहे. गेल्या काही वर्षांपासून अमूल देखील जिल्ह्यामध्ये प्रयत्न करतोय संकलन वाढीसाठी. कसं बघताय याकडे? तर ते प्रतिस्पर्धी असल्यामुळे ते त्यांच्या पद्धतीनं प्रयत्न करणार. आम्ही आमच्या पद्धतीनं आम्ही दूध वाढण्याचा प्रयत्न चालू ठेवला. या सगळ्या काळामध्ये काही आरोप देखील त्यावर संचालक मंडळावर झाले. विरोधी गटाच्या संचालिक आहेत त्यांनी एकूणच कारभारावर बऱ्याच वेळा प्रश्न उपस्थित. जो काम करतो त्याच्यावर बोलतच असते. आणि आमचा कारभार हे सगळ्यांच्या लोकांच्या समोर आहे. आम्ही या ठिकाणी डिव्हिडंडच्या माध्यमातून
किंवा बोनसच्या माध्यमातून लोकांना भरभरून दिलेला आहे. आणि जो फायदा मला वाटते महाराष्ट्रामध्ये एकच दूध संघ जो आहे तो नावारूपाला आहे तो गोकुळ. 100 रुपयेमधून 85 रुपये आपण हे उत्पादकांना देतो. हा एकमेव दूध संघ आहे की सभासदांना न्याय देण्यासाठी या ठिकाणी काम करतो. आमदार शिवाजीराव पाटील सध्या गोकुळवर आरोप करतात. तर त्यांना किती ज्ञान आहे मला माहीत नाही, पण आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की तुम्हाला कधीही माहिती लागेल आम्हाला सांगा, आम्ही माहिती तुम्हाला देऊ. गोकुळचा लौकिक संपूर्ण महाराष्ट्र देशभर पोहोचवायच्यासाठी माध्यम प्रयत्न करणार आहेत. मात्र जिल्ह्यातील नेते मात्र याबद्दल तुम्ही पाहताना दिसत नाही. काय कसं बघता याच्याकडे गोकुळची बदनामी आता राज्यापासून देशापर्यंत व्हायला लागलेली आहे. वेगवेगळ्या माध्यमातून याच्यामध्ये महायुतीचे सगळे नेते आपल्याला पाहायला मिळतात. जे आरोप प्रत्यारोप होत आहेत ते महायुतीच्या नेत्यांमध्येच होताना दिसतात. ते नेत्यांनाच विचारलेलं बरोबर. नाही, पण या सगळ्याची काय ईडीची चौकशी करावी असं मागणी केली जाते. शेतकरी माझी सर्वांना हीच विनंती आहे की गोकुळला ह्यामध्ये आपण कृपया करून ओढू नये. ही आपली जिल्ह्यातली मातृसंस्था आहे. ही आज उच्च शिखरावर जाऊन पोहोचलेली आहे. त्यामुळं गोकुळवर कसलाही या ठिकाणी बेछूट आरोप करणं हे योग्य नाही. मी सर्व नेते मंडळी असतील यांना विनंती करतो की गोकुळवर तुम्ही कृपया करून बोलणं टाळावं. हे आरोप सत्य आहेत किंवा राजकीय आरोप आहेत? हे राजकीयच इथून आरोप. आता निवडणुका जवळ आल्यात म्हटल्यावर राजकीयच असतात. तुम्ही म्हणताय की इकडे निवडणुका जवळ आल्यात पण न्यायालयाचे कामकाज सुरू आहे. निवडणूक कुठं लांबणी होत असं असं वाटतं का? नेमकं काय वाटते काय तर हा वेळेस निवडणुका होतील असं न्यायालयीन बाब असल्यामुळं आम्ही त्यावर काही बोलू शकत नाही. न्यायालय निर्णय घेईल ते आम्हाला मान्य असेल. पण व्यवसाय निर्मितीत ज्या काही संस्था आहेत त्याच्यावरची सुनावणी निरीक्षकांकडे सुरू आहे, मात्र ती सुरळीतपणे सुरू नाही. अक्षरशः तिथं आक्रोश बघायला मिळतोय. काल तिथं अधिकारी लोक कोर्टून घालण्यापर्यंतचा प्रकार त्या ठिकाणी घडला. कसं बघताय त्या सगळ्या? नाही, आता ज्या तालुक्या वाईज त्यांनी काहीतरी नोटिसा सोडलेल्या आहेत त्यातल्या 5 तालुक्यांच्या सुनावणी पूर्ण झाल्या आहेत. बाकीच्या तालुक्यांच्या अजून व्हायच्या आहेत. त्यामुळं प्रत्येक दिवशी लोक तिथं येतात. दूध संस्थेचे सभासद कोण शाहूवाडी तालुक्यातनं येते, कोण राधानगरी तालुक्यातनं येते, कोण गडिंग्लज चंदगड तालुक्यातनं येते. म्हणजे लांब येतात. त्यामुळे त्यांचा साहजिकच आक्रोश वाढत चाललेला आहे की आम्ही एवढ्या लांबून येतोय, सुनावणी होत नाही, अधिकारी उपस्थित नसतात. त्यामुळे त्यांचा आक्रोश वाढत चाललेला आहे. मी प्रशासनालाही विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर यांची सुनावणी घेऊन यातून त्यांना न्याय द्यावा अशी विनंती मी त्यांना पण करतो. आगामी सगळ्या नाही, सभासद संख्या काही वाढलेली नाही. सभासद संख्या निवडणुकीच्या म्हणजे 5 वर्षामागची 3659 सभासद संख्या होती. त्यानंतर मागच्या बॉडीला 534 कट ऑफ डेटच्या नंतरच्या 534 त्यानंतर वाढवलेले आहेत त्यांनी सभासद. त्यानंतर मार्च 2021 अखेर म्हणजे संचालक मंडळ नवीन आल्यानंतर 496 नोंदणी झालेल्या संस्था त्या आता सभासद झाल्या या बॉडीमध्ये. अशा सगळ्या मिळून 5470 या पात्र सभासद त्या ठिकाणी झाले. ते उगाच 3800 वाढवले हे वाढले असं काही नाही. पण डिव्हिजन कपातीचा मुद्दा सुद्धा आहे जो निवडणूक होताना करताय. 40% डिव्हिजन कपात. नाही, 20% आम्ही केलेलं आहे डिपेंड. गोकुळवर जो काय आरोप केला जातो मग त्याच्या पाठीमागे बोलवतात कोणी वेगळा आहे असं वाटते. मग अदृश्य शक्तीचा अदृश्य शक्तीचा हात आहे असं म्हटलं जातं की कोण वेगळा आहे का? कोणावर संशय आहे? ते अदृश्य ते हुडकायला लागेल कुठे आहे ते नाही. कार्यकाळ आपण पूर्ण करताय, मात्र आता गोकुळच्या निवडणुका लागल्यानंतर समोर कोणते मुद्दे घेऊन आपण आम्ही जे केलेलं काम आहे 5 वर्षातलं हे लोकांच्या समोर घेऊन आम्ही जाणार आहे. जे 250 कोटीच्या ठेवी होत्या त्या आज 400 450 कोटी ठेवी ठेवण्यामध्ये आम्ही सर्व संचालक मंडळ यशस्वी झालो. ही प्रगती गोकुळची जी झालेली आहे या 5 वर्षामध्ये हेच घेऊन आम्ही लोकांच्या समोर आशीर्वाद मागायसाठी जाईल. पण गोकुळवर जे भ्रष्टाचाराचे जे आरोप झाले त्याबाबत तुम्ही काय आढावा घेतलाय? आता तुम्ही अध्यक्ष म्हणून संस्था कुठली बनताना याची काय खबर दिली? तर मी तेच सांगितलं ना, यामध्ये कोणाला शंका असेल तर आम्ही त्याचा खुलासा करायला तयार आहोत. त्यांनी गोकुळचा पैसा हा भाजप संपवण्यासाठी वापरला जातो अशा पद्धतीचा आरोप देखील आमदार शिवाजी पाटलांनी केला. गोकुळचा पैसा हा दूध उत्पादक सभासदांचा आहे. आम्ही काय मालक नाही या संस्थेचे. आम्ही या संस्थेचे संचालक असलो तरी मालक हा दूध उत्पादक शेतकरी सभासद आहे. त्यांच्यासाठी वापरला जातो. त्यांच्या आरोपाचा जो रोष साहेबांनी त्याला कसं उत्तर द्यावं? त्याच्याबद्दल माझ्या पाठीमागे भाजप किंवा मुख्यमंत्री देखील आहेत. नाही, ह्यामध्ये राजकारण आणू नये हीच आमची विनंती आहे. कारण की हे सगळे नेते मंडळी ह्यामध्ये
महायुतीचे असतील या सगळे नेते मंडळी आहेत आमच्याबरोबर. या चेअरमन पदावर आल्यानंतर ती प्रतिक्रिया दिली होती की हा गोकुळचा चेअरमन हा महायुतीचा लीडर, राजश्री समूह विकास आघाडीचा चेअरमन आहे. संपताना ही स्थिती आहे की अध्यक्ष महायुतीचा? नाही, मी त्याच वेळी सांगितलं होतं ना. मी त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री हे सर्व जिल्ह्यातील नेते मंडळींचं मी आभार मानलो होतो. मी सर्व समाविष्ट आहे, हम सब एक आहे. शिवसाहेब म्हटले की महायुतीचा चेअरमन हे महायुतीचे आहे. महायुतीचा आहे असं त्यांचं सगळे पडले की म्हणतात माहिती अध्यक्ष आहेत पुण्यात. तर तुम्ही म्हणताय तर माहिती. साहेब दरम्यान शिवाजी पाटलांनी काही कागदपत्र आहेत तर ते वगैरे पाहायला मिळते. काही कसं पाहताय त्यांना काय आवडतं? तिने माहिती घ्यावी आणि मग यावं. गोकुळ कसा चाललाय, काय चाललाय ही माहिती घ्यावी. लोकांच्याकडनं, शेतकऱ्यांच्याकडनं माहिती घ्यावी, मग यावं. पण गेल्या आठवड्याभर संस्थेवर अशा पद्धतीने आरोप तेच मी सांगितलं ना, हे चुकीचं आहे. संस्थेवर आरोप करणं हे चुकीचं आहे. संस्था वाढली पाहिजे, टिकली पाहिजे. आता एकच महाराष्ट्रामध्ये दूध संघ आहे, हा गोकुळ. ते नावारूपाला आलेला आहे, आज याचं वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे. मग हे टिकवायचं काय करायचं हे आता सर्व नेते मंडळींनी ठरवायला पाहिजे. गोकुळ दूध संघ जितका बदनाम करायचा प्रयत्न केला जाईल त्या उलटी परिस्थिती निर्माण होईल असा विश्वास वाटतो. ते दूध उत्पादक सभासद त्यावर योग्य निर्णय देतील त्यांच्या मतातून. आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर NA प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स. नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर. मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी. मल्हार रामगिरी हातकणंगले. पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस. पद्मविरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट.